प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, छोटंसं का होईना, पण आपलं स्वतःचं हक्काचं एक घर असावं. पण हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत अनेकांची आयुष्य पणाला लागतात, तर काही संपतात देखील. पण आता प्रत्येक भारतीयाचं आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होतंय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या माध्यमातून 3 कोटी बेघरांना घर मिळवून देण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या अभियानाद्वारे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात घरं बांधली जात असून उपेक्षितांना आपल्या हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळतोय. आपल्या महाराष्ट्रातही प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्य जोमाने सुरू आहे. त्यात नाशिक जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. हे विशेष. पर्वतरांगांनी व्यापलेला बराचसा भाग, आदिवासी बहुल क्षेत्र, एकीकडे भरपूर पाऊस, तर नांदगावसारख्या तालुक्यामधला दुष्काळ, अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना घरकुल योजना पूर्ण करणं हे एक चॅलेंज होतं. आणि या चॅलेंजला मात करण्यासाठी म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने एक वेगळं स्ट्रॅटेजी अवलंबली आणि प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचणं, त्या लाभधारकांचं मंजुरी करून देणं घर, त्याचबरोबर त्याला मार्कआउट देणं आणि सततचा पाठपुरावा करणं. कारण या आदिवासी क्षेत्रामध्ये घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर साधारणतः 2 वर्ष घरकुलं पूर्ण करणं हे उद्दिष्ट होतं. आणि हे 2 ते 3 महिन्यामध्ये कसं पूर्ण करता येईल याकरता लाभधारकांचं प्रबोधन करणं हा एक महत्त्वाचा चॅलेंज होता. त्याच्या लाभधारकांचं प्रबोधन करणं आणि त्याला वेळेत घरकुलं पूर्ण करून देणं आणि घरकुल पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणं ही बाब फार महत्त्वाची होती. याकरिता तालुका लेवलला जाऊन इंजिनियर्स, लाभधारक, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक या यंत्रणेला एकत्र कोऑर्डिनेशन करून त्यांचा समन्वय साधून, बँकांशी समन्वय साधून त्यांना आलेला निधी तातडीनं उपलब्ध करून देणं, या अनेक गोष्टींसाठी समन्वय साधला गेला. आणि लाभधारकांच्या बँकेच्या अकाउंटवर पैसा कसा लवकर जमा होईल या अनुषंगानं सुद्धा सातत्यानं प्रयत्न करण्यात आले. आपल्या प्रथम हप्ता मिळाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आता लाभधारक किंवा आदिवासी क्षेत्रातसुद्धा त्यातील लाभधारक घरकुल पूर्ण करतात. 270 स्क्वेअर फुटाचं घर हे बांधकाम करत असताना स्वतःचे काही पैसे घालूनसुद्धा ते लाभधारक आणखीन जास्त चांगलं घर करण्याचा प्रयत्न करतात. नाशिक देवभूमी म्हणून साऱ्या देशाला परिचित असणारी ही पावनभूमी, गंगेसमान गोदावरीच्या तीर्थाने पवित्र, सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी समृद्ध अशी ही भूमी. या भूमीत त्र्यंबकेश्वराचा वास आहे. त्याचबरोबर आदिवासी संस्कृतीची ओळखही आहे. निसर्गाचं वरदान लाभलेली ही भूमी, इथे उत्पादित होणारी द्राक्ष देशाविदेशात प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्याचा बहुतांश भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्येच वसलेला आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा नाशिक जिल्ह्याचा मार्ग खूपच खडतर होता. याचं जिवंत उदाहरण म्हणजे सिन्नर तालुक्यातील शिवडी हे गाव. हे 4500 लोक वस्तीचं आणि 4 पाड्यांनी मिळून झालेलं हे गाव डोंगराच्या मधोमध दरीत वसलेलं. त्यातल्या ताजदरी पाड्याचं विहंगम दृश्य आपण पाहत आहोत. या गावात दिसणारी निळ्या रंगाची छत असलेली घरं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधली गेलेली घरं. एकूणच भौगोलिक परिस्थितीवरून आपणास अंदाज येईल की प्रधानमंत्री आवास योजनेचा हा प्रवास किती खडतर असावा.
सिन्नर तालुका तसा दुष्काळी, मात्र शिवडी गाव हे इगतपुरी तालुक्यालगत असल्यानं पावसाचं प्रमाण प्रचंड, त्यामुळं पावसाळ्यात येथील ग्रामस्थांची परिस्थिती खूपच बिकट व्हायची. त्रास होता म्हणजे पावसाळ्यात लय त्रास होता, लय कठीण होतं. कौलाचे घर होते, पाऊस भरपूर, घर गाळायचे. टायमिंग संध्याकाळी असं गेलं कुठं कामाला तर आलं तर घर गळले तर स्वयंपाक करता येत नव्हता, पण आता झालंय. तासदरी पाड्यावर जाण्यासाठी मार्ग नसल्यानं बांधकाम साहित्याच्या वाहतुकीस खूपच अडचणी आल्या. पण ग्रामस्थांनी मोठ्या कष्टानं डोक्यावर सिमेंट, वाळू आणि विटा हे बांधकाम साहित्य 1.5 ते 2 किलोमीटर वाहिलं. त्यांच्या कष्टाला शासनाने मनरेगाच्या माध्यमातून पाठबळ दिलं आणि बघता बघता त्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेतील 20 घरं पूर्ण झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 8 तालुके जे आहेत तर ते आदिवासी आणि डोंगराळ भागातले तालुके आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण जी आहे तर ती त्या ठिकाणी लाभार्थ्याचं बांधकाम जे आहे तर बांधकामासाठी लागणारे जे महिने आहेत तर पावसाळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी बांधकाम करू शकत नाही. मुख्यतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी पाऊस सुरू होतो आणि सप्टेंबरपर्यंत साधारणपणे पाऊस सुरू असतो. सर्वात अधिक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही घरकुलाला मंजुरी दिली. त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये साधारणपणे एक घरकुल बांधण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी लागतो आणि या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण त्याचं नियोजन म्हणजे आमच्याकडे असणारी जेवढी यंत्रणा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहेत किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आहेत, त्याचबरोबर आमचे जे शाखा अभियंता आहेत, कनिष्ठ अभियंता आहेत, तर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्या प्रत्येक गावनिहाय जे त्या आम्ही जी गावं त्यांना वाटप करून दिली आहे तर त्या माध्यमातून त्या घरकुलाची कामं विहित कालावधीमध्ये कशा पद्धतीने पूर्ण होतील तर याच्यासाठी एक यंत्रणा आम्ही तयार केली. सुयोग्य मार्गदर्शन आणि परिपूर्ण कामाचे नियोजन या सूत्रातच नाशिक जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या यशाचं गमक दडलंय आणि त्यामुळेच तर सुरगाणा तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागात सुद्धा या योजनेच्या माध्यमातून घरकुल निर्मितीच्या यशोगाथा निर्माण होत आहेत. सुरगाणा सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेला अतिदुर्गम असा आदिवासी बहुल तालुका, प्रचंड पर्जन्यवृष्टी आणि डोंगर दऱ्यांनी व्यापलेला असा हा भूभाग वर्षानुवर्षे अज्ञान आणि दारिद्र्य यांच्या छायेखाली वावरणारा आदिवासी विकासापासून फार वंचित होता. परंतु या भागाचं आज चित्रच पालटलं आहे. या तालुक्यातील अहमद गव्हाण हे एक छोटंसं गाव, शेती आणि शेतमजुरी येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन. या गावातही प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्यातीलच वर्षातील 6 महिने पडणारा पाऊस, कुडाची आणि कौलांची गळकी घरं, त्यात साप आणि विंचवांची भीती, हे पूर्वीचं आयुष्य आठवलं की मधुकरच्या अंगावर काटा येतो. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मधुकरला निवारा मिळाला. त्यामुळे तो आता आपल्या भावी जीवनाबद्दल निश्चिंत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसोबतच उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस शेगडी आणि सिलेंडरचा लाभ या कुटुंबाला मिळाला आहे. त्यामुळे जंगलात सरपणासाठी होणारी वणवण आणि धुराचा आरोग्याला होणारा त्रास यापासून कुटुंबाची मुक्तता झाली. सुरगाणा तालुका प्रचंड विखुरलेला तालुका आहे. तालुक्यामध्ये जवळपास 406 वाडेपाडे आहेत आणि सुरगाणा तालुक्यामध्ये जवळपास 95% भागात नेटवर्कच्या सुविधा उपलब्ध नसताना देखील आम्ही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन 2016, 17 आणि 17-18 या 2 वर्षाचे घरकुल मिळून आम्ही 2319 घरकुलपैकी जवळपास 2100 घरकुल आम्ही यावर्षी पूर्ण केलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबविणे हे एक आव्हानच होते. हे आव्हान पेलण्यासाठी नियोजन करणं फार महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीनं प्रशासकीय स्तरावर जिल्हा, तालुका आणि गावनिहाय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या माध्यमातून या अभियानातील सर्व घटकांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर अभियानादरम्यान येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग करून घेण्यात आला. त्यात तालुका स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्राचाही उपयोग करण्यात आला. दैनंदिन योजनेचा आढावा घेत असताना प्रत्येक वेळेला जो क्षेत्रीय कर्मचारी आहे, क्षेत्रीय अधिकारी आहे, त्याला प्रत्येक वेळेला कार्यालयात किंवा जिल्हा स्तरावरती बोलवून त्याचा आढावा घेणं शक्य होत नाही. तर यासाठी आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये प्रत्येक पंचायत समितीला VCचं युनिट एक तयार केलं, जिथं आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक सकाळी रोज 10 वाजता न चुकता त्यांचा आम्ही आढावा घेतला, की जेणेकरून त्यांनी काम केल्यानंतर ते कुठं कमी पडत आहेत आणि त्यांनी काय करणं आवश्यक आहे याचं मार्गदर्शन आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. आणि त्याचा खूप फायदा आम्हाला त्या ठिकाणी झाला, की आम्ही प्रत्येक दिवशी त्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यासोबत त्याच्यासोबत संवाद साधून नेमके त्याला काय अडचणी आहेत, तर या अडचणी निराकरण करण्यासाठी आम्हाला याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग झाला. सुरगाणा तालुक्याप्रमाणेच त्र्यंबक तालुक्यातील बहुतांश भाग सुद्धा डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आहे. पावसाचं प्रमाणही या भागात प्रचंड आहे. कौलारू छतं असलेल्या कुडांच्या घरांमुळे येथील ग्रामस्थ अनेक समस्यांना तोंड देत होते. त्यामुळे पावसाळ्यात जगणं असहाय्य व्हायचं. या भागातही प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जोमानं सुरू झालं आणि बघता बघता 26 घरकुलं उभी राहिलीत. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसतायत. पहिले आमच्याकडे सगळे भिंती नव्हत्या, कारवी कुडाचे घरं बांधायचे आणि त्यामध्ये लोक राहायचे. आता व्यवस्थित योजना दिल्यामुळे आमचा खूप फायदा झालेला आहे. स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं दिंडोरी, इथेही प्रधानमंत्री आवास योजनेनं आपलं लक्ष गाठलं आहे. याच तालुक्यातील सप्तशृंगी मातेचा गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या वणी या गावातील अनेकांना योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी हौसाबाई राऊत या एक लाभार्थी. शेतमजुरीवर अवलंबून असलेलं हौसाबाईंचं कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होतं. त्यांना राहायला सुरक्षित निवारा नसल्यामुळं कुटुंबाच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु योग्य वेळी प्रधानमंत्री आवास योजनेची साथ मिळाली, अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन देखील मिळालं आणि अल्पावधीतच हौसाबाईंच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासोबतच उज्ज्वला योजनेचा देखील त्यांना लाभ मिळाला. सोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपयांचा निधी त्यांना प्राप्त झाला. यामुळं हौसाबाईंचं कुटुंब स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित घरात आनंदाने राहतंय. हे आहे दत्तात्रय आणि रंजना भरसट यांचं कुटुंब. दत्तात्रय हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात, तर रंजनाबाई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावतात. मुलीला उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न या दाम्पत्यानं पाहिलंय आणि हे सर्व शक्य झालं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या स्वतःच्या पक्क्या घरामुळं. आज ते स्वतःच्या हक्काच्या घरात आनंदाने राहतायत. नाशिक जिल्ह्यातील हा चांदवड तालुका. या तालुक्याचा बहुतांश भाग सह्याद्रीच्या कुशीत वसलाय. याच तालुक्यातील हे वडनेर भैरव गाव. जोगेश्वरी माता आणि भैरवाचं इथे जागृत मंदिर आहे. हे गाव येथील द्राक्ष बागांसाठी देखील प्रसिद्ध आहे. या गावातील 80% द्राक्ष ही विदेशात निर्यात होतात. 90% शेतीवर अवलंबून असलेल्या या गावात शेतमजुरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचं लक्षही या गावात 450 घरांचं होतं. प्रशासनाच्या आणि ग्रामपालिकेच्या सुयोग्य नियोजनामुळे हे लक्ष गाठत असताना 155 लाभार्थ्यांच्या घरकुलाचं काम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालं आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे घरकुलं मिळाले त्याच्यात 160 ते 65 घरकुलं आमचे पूर्ण झाले आणि बाकीचे विविध पातळीवर त्यांचं काम चालू आहे. तसंच अजून पण काही टार्गेट येतील त्या टार्गेटला आत्तासुद्धा जे ग्रामपालिकेची जी गावठाणाची जागा आहे त्या गावठाणामध्ये ज्या लोकांना जागा नाही आणि त्यांना घरकुलामध्ये यादीत नाव असेल अशा सगळ्या लोकांना आम्ही जागा देऊन चांगल्या पद्धतीचं घर त्यांनी बांधण्याचं काम चालू आहे. या वडनेर भैरव गावातील गुलाब पठाण यांचं हे शेतमजूर कुटुंब अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत
गुलाब पठाण यांना प्रधानमंत्री आवास योजनेची साथ मिळाली आणि स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. स्वतःचं सुरक्षित घरटं निर्माण झाल्यामुळं गुलाब पठाण यांचा संसार सुखानं फुलतोय. मुलांचीही अभ्यासात गोडी वाढली असून आपल्या नवीन घरात त्यांचं मन रमतंय. प्रधानमंत्री आवास योजनेबरोबरच स्वच्छ भारत मिशन या योजनेचं महत्त्व पठाण कुटुंबियांना पटलं असून त्यांनी आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवलाय. पहले परिस्थिति हमारी ऐसी थी कि भाड़े का घर था, मट्टी का घर था, कूड़ कूड़ लगा के रहते थे और घर छत पे कागज़ डाल के रहते थे. बारिश आती थी, पानी गलता था, छोटे छोटे बच्चे पानी में रहते थे. लेकिन घरकुल योजना जब हमको आया है तो बहुत ही अच्छा काम हो गया है. याच गावातील मधुकर आणि मंगलाबाई खैरनार यांचं हे कुटुंब. मधुकर खैरनार हे बांधकाम कारागीर तर मंगलाबाई शेतात मजुरी करतात. या कष्टकरी दाम्पत्याच्या नशिबी मुलाबाळाचं सुख नव्हतं आणि राहायला स्वतःचा असा सुरक्षित निवाराही नव्हता. अशा हलाखीच्या परिस्थितीत या दाम्पत्याचा उदरनिर्वाह सुरू होता. म्हातारपणाची चिंता होतीच. त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या रूपानं त्यांच्या जीवनात आशेचा एक नवीन किरण जन्मला. माझी परिस्थिती फार गरिबीची होती. मी भाड्याच्या घरात राहत होतो. आम्हाला मूल वगैरे नाही. आम्ही नवरा बायको आहे फक्त. घर मिळाल्यानंतर आम्हाला आता सुख वाटतं आहे की आम्ही नवरा बायको आहे फक्त. आम्ही आता किती वर्ष मजुरी करणार. आज माझी 65 वर्षाची वय आहे, मंडळीची वय आहे. म्हणून आम्हाला ह्या लाभाने खूप चांगलं वाटतंय. मधुकर आणि मंगलाबाई यांना आज स्वतःचा सुरक्षित निवारा मिळालाय. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि हास्य त्यांच्या भविष्यातील सुरक्षेची जणू खात्रीच देतंय. आपल्या उतारवयात नवीन संसाराची मांडणी करताना ते मनोमन प्रधानमंत्री आवास योजनेचं कौतुकही करतायत. स्वच्छ भारत मिशन योजनेचाही त्यांना शौचालय बांधण्यासाठी लाभ मिळालाय. त्याचबरोबर आपलं घर बांधताना मनरेगाच्या माध्यमातूनही मजुरी स्वरूपात लाभ मिळालाय. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्या कुटुंबधारकाला घरकुल बांधकामाबरोबरच शौचालय बांधण्याचं देखील प्रयोजन त्या याच्यात आहे, अंदाजपत्रकात आहे. आणि त्याचसोबत आम्ही स्वच्छ भारत मिशनचे सुद्धा प्रतिलाभार्थी 12,000 रुपये आम्ही देत असतो. या योजनेची अंमलबजावणी करताना मुळातच पहिल्या दिवसापासून जर त्या योजनेचं संनियंत्रण आणि मूल्यमापन जर झालं नाही तर त्याचं आउटपुट आपल्याला काही अंशी कमी प्रमाणामध्ये मिळत असतं. तर त्यासाठी आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचं संनियंत्रण आणि मूल्यमापन व्यवस्थितपणे व्हावं यासाठी काही तंत्रज्ञानाचे वेगवेगळे टूल्स आम्ही त्या ठिकाणी वापरले. म्हणजे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे काही जे टूल्स आहेत, उदाहरणार्थ मोबाईल ॲप आहे, गुगल शीट आहे, या माध्यमातून आम्ही तो जो रोज होणारी आमचे जे बांधकामं आहेत तर त्या बांधकामांचा डेटा ॲनालिसिस करण्यासाठी आम्ही या टूल्सचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतला. आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की दैनंदिन कामकाजामध्ये प्रत्येक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते असतील किंवा उपअभियंते असतील तर यांनी किती घरकुलाचं बांधकाम त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्याला किती पूर्ण करणं आवश्यक आहे आणि नेमकं कुठल्या पॉकेटमध्ये घरकुलाचं बांधकाम कमी प्रमाणामध्ये सुरू आहे, तिथे काय अडचणी आहेत याचा आम्हाला उलगडा जो आहे तो त्या डेटा ॲनालिसिसवरनं झाला. आणि त्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारची अंमलबजावणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे हे सुद्धा आम्हाला तिथं कळालं. म्हणून डेटा ॲनालिसिस करणं, कुठल्याही योजनेची प्रभावीरित्या जर अंमलबजावणी आपल्याला करायची असेल तर त्याचा डेटा ॲनालिसिस होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा डेटा ॲनालिसिस करताना आम्ही या ठिकाणी तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर त्या ठिकाणी केला. आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे काय झालं की आम्हाला पटकन त्याच्यावरती आम्हाला आमचं जे उद्दिष्ट आहे तर ते लवकर त्या ठिकाणी साध्य करता आलं. नाशिक जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचं कार्य अतिशय वेगाने सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत तब्बल 23,500 घरकुलं पूर्ण करून नाशिक जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय. या कार्याची दखल घेत शासनानं देखील एका विशेष कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचा सन्मान केलाय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश गीते आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला. नाशिक जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेत विविध श्रेणीत 3 तर तालुक्यांना 9 असे तब्बल 12 पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार
म्हणजे गरीब गरजू लाभार्थ्यांचे अश्रू पुसून त्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या समाधानाची पावतीच आहे. नाशिक जिल्ह्यानं एप्रिल आणि मे 2018 साली जे काम करून जे राज्यामध्ये पहिला क्रमांक तर मिळवला, परंतु आज नाशिक जिल्हा देशामध्ये 35व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी नाशिक जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. या अनुषंगानं प्रत्येक लाभधारकांची झालेली निवड आणि त्याला असलेलं घरकुलाचे पूर्णत्व करणं हे साधारणतः ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत आम्ही 100% घरकुलं पूर्ण करणार आहोत. जवळपास 29,000च्या वर घरकुलं या नाशिक जिल्ह्यातली 16, 17, 17, 18, 18, 19ची पूर्ण होऊ शकतात आणि ती होतील. यामुळं जिल्हा हा म्हणजे पूर्ण म्हणजे याच्यामध्ये देशामध्ये पहिला येण्याचा म्हणजे प्रयत्न करत आहे. त्याचसोबत शासनाला एक प्रस्ताव पाठवला आहे की 30,000 घरकुलं म्हणजे 2022पर्यंतची घरकुलं आहेत, तर ती आजच आम्ही पूर्ण करण्यासाठी आमची तयारी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या नाशिक जिल्ह्यासाठी जाहीर केलं आहे की 30,000 घरकुलं अतिरिक्त देणार. आमची पूर्ण तयारी आहे. 30,000 घरकुलं जर नाशिक जिल्ह्याला मिळाले तर किंबहुना नाशिक जिल्हा बेघरमुक्त करण्याचा म्हणजे 2022मध्ये जे बेघरमुक्त जिल्हा करायचं स्वप्न आहे, तर ते 2022चं स्वप्न आम्ही 2018च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करू शकू असा आमचा विश्वास आहे. नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं हे यश प्रशासकीय नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित योगदानाचं प्रतीक आहे. भविष्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या रूपानं नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गरीब गरजूला निवारा प्राप्त होईल आणि शासनाची सर्वांसाठी घर ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. या दिशेनं नाशिक जिल्हा प्रशासनाची वाटचाल दमदारपणे सुरू आहे.